महत्वाची बातमी, अभिनेते सयाजी शिंदे हे आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तपोवनमधल्या वृक्षतोडीला सयाजी शिंदे यांनी विरोध केलेला आहे। कदाचित याच मुद्द्यांवरून आता सयाजी शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले असतील। मनसेने सुद्धा या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे। तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात ही भेट असल्याची माहिती मिळते। सयाजी शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। कुंभमेळ्यासाठी तपोवनामधील वृक्षांची तोड होण्याला आता विरोध जो आहे तो सर्व स्तरातून केला जातोय। पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी, त्याच्यानंतर अभिनेते, कलाकार मंडळ यांच्याकडून विरोध करण्यात आलेला आहे। राजकीय पक्ष सुद्धा आक्रमक झालेले आहेत। मनसेने आक्रमक भूमिका जी आहे ती घेतलेली आहे आणि आता याच मुद्द्यावरून सयाजी शिंदे हे आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेत। अमेय खोपकर देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की अभिनेते सयाजी शिंदे हे मनसे नेते अमेय खोपकर यांच्यासोबत शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि आता राज ठाकरे यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत। नाशिकमधल्या तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा हा चांगलाच तापलेला आहे आणि सयाजी शिंदे यांनी सुद्धा आंदोलन केलेलं होतं। त्याचबरोबर मनसेने सुद्धा ती आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने ही भेट असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। मात्र या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी सुद्धा तपोवनाच्या ज्या झाडांच्या बद्दल भूमिका मांडलेली होती त्या मनसेच्या भूमिकेसोबत आता सयाजी शिंदे असल्याचं पाहायला मिळते आणि आता मनसे नेते अमेय खोपकर यांच्यासोबत सयाजी शिंदे हे शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे यांच्यासोबत ते चर्चा करतील। मात्र या चर्चेमध्ये नेमकं काय चर्चा होते किंवा काय भूमिका घ्यायची आहे, त्या काळात कशा पद्धतीनं हा लढा द्यायचा हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुंभमेळ्यासाठी ज्या तपोवनमधील झाडांची कत्तल केली जाणार आहे किंवा जी वृक्षतोड केली जाणार आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पातळीमधून विरोध होतोय। शिवाय राज्यातील काही नेते सुद्धा आता यासाठी आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळतात आणि त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा भूमिका अत्यंत महत्त्वाचे राहिलेले आहे। मात्र अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील हैदराबादमधून आंध्रमधून त्या ठिकाणी आणायला सुरुवात झालेली आहे। मी स्वतः परवा सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो। खड्डे खोदण्याचं काम आता आज उद्यामध्ये पुन्हा नव्याने सुरू करतो आहोत आणि त्याला ड्रीप बसवतो आहोत। 15,000 मधलं 1% सुद्धा झाडाची मर होणार नाही। 2 वर्षामध्ये ती अशी वनराई होईल की सगळे नाशिककर फिरायला बघायला त्या ठिकाणीच जातील। एक पर्यावरणाचं स्थळ बनेल आणि 15,000 झाडं मोठी, समजा 2-300 झाडं खराब झाली, खालून काढली आम्ही, ती उगली नाही, समजा ती मेलीत, पण त्याच्या बदल्यामध्ये मी 15,000 झाडं लावतोय। मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे आणि अशा वेळी झाडं तोडणार आहोत आम्ही, सगळं सपाट करणार आहोत असं अजिबात कोणी गैरसमज करून घेऊ नये। पुन्हा अधिवेशन संपलं किंवा मध्येच मी अजून पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहे आणि ही सगळी काळजी आम्ही घेणार आहोत। पण नाशिककरांना मी विश्वास देऊ इच्छितो की या ठिकाणी तुमच्या ज्या भावना आहेत त्याच शासनाच्या आणि आमच्या भावना आहे, मुख्यमंत्री महोदयाच्या त्याच भावना आहेत। फक्त यामध्ये कुणीही राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपले मफलर गंडे बांधून हातात झेंडे घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत आहे निश्चित, पण याच्यामध्ये कोणी राजकारण करू नका, प्रामाणिकपणे काम करा। सयाजी शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं। मी जशी हैदराबादला तिथे राजमुद्रीला होतो, हैदराबाद पासून 400 किलोमीटर पुढे, तिथूनच मी त्यांना फोन केला, झाडं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहेब एवढी मोठी 15-20 फुटाची झाडं की मी बघत म्हणजे आपण एकावर एक 4 उभे राहू, एवढी झाडं मोठी आहेत ती मी आणतो, ती या ठिकाणी लावतोय आणि 15,000 झाडं लावतोय। समजा 200-300 झाडं रोपटे खराब झाली, आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही। जी जुनी झाडं आहेत त्यांना अजिबात आम्ही हात लावणार नाही। पण या ठिकाणी जी खाली झुडपं उगलेली आहेत की जे रावट्यांना त्रास होणार आहे, ते रावटे लावू शकणार नाही साधूंच्या महंतांच्या, त्यामुळे मला असं वाटतं की त्याच फक्त काढाव्या लागणार आहेत। त्या आम्ही मुळासकट खालून काढू आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते लावू। त्याचा जगण्याचा रेट जवळपास 70 ते 80% असेल आणि जे मग 200-300 रोपटे त्या ठिकाणी ते येणारच नाही, ते जळून जातील। त्या बदल्यामध्ये आम्ही जवळपास 15,000 झाडं हे अतिशय चांगल्या प्रजातीचे, लिंब आहे, वड आहे, पिंपळ आहे, चिंच आहे, जांभूळ आहे, अशा सगळ्या प्रजातीची झाडं त्या ठिकाणी लावणार आहोत। निश्चित मला काही हरकत नाही। त्यांचं एक ऑब्जेक्शन मी सगळ्यांना जाऊन भेटेल, उद्धवजींनाही भेटेल, राज ठाकरेंनाही भेटेल, ज्यांच्या काही अडचणी आहेत, तक्रारी आहेत त्या सगळ्यांना जाऊन भेटेल। त्यांचं पूर्ण शंकेचं निरासन झाल्याशिवाय आणि 15,000 झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय
लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही. समाजसेवक म्हणतात की विकासकांना जागा देण्याचं काम अजिबात नाही. कुठेही विकासकांना आणि त्या ठिकाणी एकही झाड तोडून आम्ही त्या ठिकाणी कुठेही एकही झाड तोडून त्या ठिकाणी कुठे आम्ही शेड उभे करणार नाहीत, कुठले सेंटर उभे करणार नाहीत, कुठले बांधकाम करणार नाही. तसं तुम्ही सभागृहात निवेदन करणार आहात का? निश्चित प्रश्न आला, विषय आला तर आम्ही त्या ठिकाणी निवेदन करू आणि आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. कुठेही झाडतोड व्हावी, निसर्गाचा काहीतरी ऱ्हास व्हावा पर्यावरणाचा, अशी आमची अजिबात भूमिका नाही. मुख्यमंत्री महोदयांची अजिबात नाही. जळगावमध्ये मला 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 तर गिरीश महाजन यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की एकही झाड तोडून बांधकाम केलं जाणार नाही. हैदराबादमधल्या राजमुद्रीमध्ये जात 15 फुटांची 15,000 झाडं जी आहे ती लावण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात, कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. कृष्णा, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची. हैदराबादमधल्या राजमुद्रीमध्ये जाऊन त्यांनी काही देशी झाडं जी आहेत ती पाहिलेली आहेत. 15 फुटांची 15,000 झाडं जी आहेत ती लावली जातील. एकही झाडाला हात लावला जाणार नाही, मोठी झाडं तोडली जाणार नाही, असं गिरीश महाजनांनी म्हटलंय. आणि त्यासोबतच त्यांनी हे स्पष्ट केलंय की या संदर्भात त्यांनी सयाजी शिंदे यांच्यासोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केलाय. वृषाली, आपण पाहतो की सरकार पहिल्या दिवसापासून हे पटवून देण्याचा प्रयत्न करतंय की तपोवरमधील ती जी वृक्षतोडीची जी काही चर्चा आहे तशा पद्धतीची कुठलीही झाडं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये तोडली जाणार नाहीत. त्या बदल्यामध्ये 15,000 झाडं ही बाहेरून आणून त्या ठिकाणी लावली जाणार आहेत, असं देखील आता गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे. मात्र सयाजी शिंदे त्या ठिकाणी गेलेले होते, त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली होती. नाशिककर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचबरोबर काही पर्यावरणप्रेमी सुद्धा या लढ्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी देखील या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे. मात्र सरकार हे सांगण्याचा प्रयत्न करतंय की मोठी झाडं जी आहेत ती तोडली जाणार नाहीयेत, मात्र जी छोटी झाडं आहेत किंवा जी काही झाडं झुडपं आहेत ती तोडून तिथे येत्या काळामध्ये जे काही काम आहे ते केलं जाणार आहे. मात्र सयाजी शिंदे यांची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी आंदोलनाची घेतलेली भूमिका असेल किंवा मनसेने घेतलेला पवित्र असेल, या अनुषंगानं आजची भेट ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. राज ठाकरे यांच्यासोबत सयाजी शिंदे काय नेमकी चर्चा करतात आणि गिरीश महाजन ज्या प्रमाणे म्हणतायत की त्यांनी सयाजी शिंदे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे की झाडं ज्या राजमुद्रीमध्ये तिथे गेलेले होते तिथे झाडं सुद्धा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न सयाजी शिंदे यांना केलेला होता. आणि त्यानंतर आजची अत्यंत ही महत्त्वाची भेट मानली जाते, कारण ही सगळी भूमिका जरी सरकारची पटवून देण्याचा प्रयत्न गिरीश महाजन असतील किंवा सरकारमधले मंत्री असतील यांनी देण्याचा प्रयत्न केलेला असला तरी मात्र नाशिककरांचा लढा जो आहे तो झाडांसाठी आहे आणि पर्यावरण प्रेमी सुद्धा या लढ्यामध्ये उतरलेले आहेत. शिवाय काही राजकीय नेते सुद्धा यामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे या सगळ्याचं राजकारण होतं असं सरकार म्हणतं आहे. आणि आज सयाजी शिंदे या राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करताना हे सगळे मुद्दे विचारात घेऊन काय दोघांमध्ये नेमकी चर्चा होते आणि त्यानंतर